राष्ट्रवादीचे मंत्री बाबासाहेब पाटील आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। आता कार्यकर्त्यांची भावना पुढे येते आहे अजितदादांच्या नंतर की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्र आल्या पाहिजे आणि एकत्रितपणे आता महाराष्ट्रासमोर गेलं पाहिजे। काय भावना वाटते? निश्चितपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार निश्चित आहे, कारण आम्ही एकत्र काम केलेलं आहे पवारसाहेबाच्या नेतृत्वाखाली आणि दादाचं नेतृत्व जे डेव्हलप झालेलं आहे ते पवारसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली। काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही वेगळे झालो होतो, पण वेगळं होऊन आम्हाला आणि तुतारीला देखील काही फायदा जास्त होईना गेला आहे। दोन्ही कार्यकर्त्याला असं वाटलं की आता आपण एकत्र झाल्याशिवाय पर्याय नाही, त्याच्यामुळं एकत्र व्हायला काही अडचण आहे असं मला वाटत। दादांच्या जाण्यानंतर मग राष्ट्रवादी एकत्र येणं फार काळाची गरज झाली। हो, निश्चितपणे झालेली आहे, कारण तिकडे देखील जुने लोक आहेत, अनुभवी लोक आहेत, आमच्याकडचे आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे एकत्र झाल्यानंतर पक्षाची ताकद वाढणारच आहे। उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते पुढे येत आहे। उद्या नेते म्हणजे आमदारांची जी बैठक आहे ती देखील राष्ट्रवादीने कॉल केलेली आहे। तर आता उपमुख्यमंत्रीचे पद आमच्याकडचं रिकाम आहे। पवार कुटुंबातल्या घराण्यांनीच कोणतरी करायला पाहिजे आणि ते म्हणजे सुमित्रा वहिनींनीच करायला पाहिजे, कारण ते अनुभवी आहेत। त्यांचं लहानपणापासून राजकारणाच्या घरात जन्म झालेला आहे। दादासोबत राहून त्यांना राजकारणातल्या सगळ्या गोष्टीची प्राथमिक माहिती आहे आणि ते काही अवघड नाही आहे आणि त्यांनीच करावं असं आमचं आणि समाजाचं मत आहे। उद्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलली तर ते काही निमंत्रण आपल्यापर्यंत आलं आहे का, किंवा उद्या संध्याकाळपर्यंत सुनित्राता यांचा शपथविधी वगैरे होऊ शकतो का? होऊ शकेल ना, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ते जवळच्या तेव्हाच केल्या पाहिजेत आणि उद्या निर्णय झाल्यानंतर शपथविधी होऊ शकतात, त्याचं काही अडचण वाटत नाही मला। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।